नमस्कार मंडळी, मी प्रमिला. असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार हे येतच असतात, पण आपण खचून जायचं नाही. यश अपयश हे येतच असतं. यशाची पहिली पायरी ही अपयश असतं. मी पण म्हाडामध्ये फॉर्म भरला होता, पण त्यामध्ये काही माझं सिलेक्शन झालं नाही. त्यानंतर मी ॲटोकॅड रिवेटचे पण क्लासेस लावले, कारण मला फक्त पप्पांचं स्वप्न कंप्लीट करायचं होतं. त्यांना वाटायचं की मी माझ्या फील्डमध्ये जॉब करावा, पण ते करूनही मला माझ्या फील्डमध्ये हवा तसा जॉब भेटत नव्हता. पण मी निराश नाही झाले. माझं ठरलं होतं की काहीही करायचं, पण पुणे सोडून जायचं नाही, हार मानायची नाही. पहिला तर 9,000च्या जॉबला लागले आणि 9 नंतर 17,000 ते 18,000पर्यंतचे जॉबसुद्धा केले. जॉब करत असताना खूप अडचणी आल्या, पण सगळ्यावर मात करत मी पुढे चालत होते, कारण मला माझी परिस्थिती बदलायची होती. ते म्हणतात ना की गरीब जन्माला आलो ही आपली चुकी नाही, पण गरीब म्हणून मेलो तर ती आपली चुकी आहे. आईबाबांनी तर आपल्यासाठी एवढं केलं होतं, आता आपली वेळ आहे की आपण त्यांना सुखात ठेवायचं. असा विचार करून मी कंटिन्यू जॉब करतच होते. आता इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये जॉब करत तर होते, पण तिथे कंटिन्यू स्टँडिंग वर्क होतं. त्यामुळे हळूहळू माझी तब्येत बिघडायला लागली, कारण स्टँडिंग 12 तास काम कधी केलं नव्हतं, पण परिस्थितीसमोर झुकावं लागतं. तसंच कसं तरी रोजचा दिवस पुढे ढकलायचे. जवळजवळ 1 वर्ष मी गावी नव्हते गेले. मग मम्मी पप्पा नेहमी म्हणायचे की कशाला जॉब करते, गावी ये, इथेच बघू तुला जॉब. पण पप्पांचं ते रोजचं धावपळीचं जीवन बघून खूप त्रास व्हायचा. पाऊस ऊन काही नाही बघायचे, कामाच्या मागे जायचे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. मग आपण कसं बसून खायचं? आपलं तर शिक्षण झाले. काहीही करून मला माझी परिस्थिती बदलायची आहे आणि त्यासाठी मी खूप कष्ट करणार आहे. कष्ट करून काही मरायला नाही होत. देवाने 2 हात पाय दिलेत ना, आणि कष्ट करून खायला कधीच लाजायचं नाही. मी सिव्हिल करून इलेक्ट्रिकलमध्ये आले हे कळल्यावर खूप जण मला वेड्यात काढायचे, पण असं काही नसतं. आपण जेव्हा गरज असते ना, तेव्हा फक्त प्रामाणिकपणे आपल्याला पैसे कसे कमवता येईल असा विचार करूनच काम करावं. आणि तुम्हीही मला फॉलो, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून सपोर्ट करा. असेच माझ्या जीवनातील काही प्रसंग मी तुमच्यासोबत ब्लॉगमधून शेअर करत जाईन. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.